तर नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम अँड न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। तर महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनासाठी फॉर्म सुरू झालेले आहेत आणि लाभार्थी मुलींना मिळणार आहे 1,01,000 रुपये। तर या योजनेचे सर्व काही कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, त्याचप्रमाणे अटी व अर्ज कसा करायचा व याची पात्रता काय असेल याबद्दल आपण सर्व काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर पहिला बघू आपण की लेक लाडकी योजना म्हणजे नक्की काय। तर लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक प्रमुख महिला म्हणजे बेटी सशक्तीकरण योजना आहे, ज्याचा उद्देश मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे, जन्मदर वाढवणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि बालविवाह कमी करणे आहे। लेक लाडकी योजना याचे आपण उद्दिष्टे सविस्तर बघू। तर प्रथम उद्दिष्ट आहे मुलींचा जन्मदर वाढवणे, दुसरा आहे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे व तिसरं उच्च शिक्षण व कौशल्य विकासासाठी मदत करणे, आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबांना पाठबळ देणे व बालविवाह बालमृत्यू दर कमी करणे, तसेच 18 वर्षावरील मुलीला आर्थिक सुरक्षा मिळणे, अशा प्रकारचे या योजनेचे उद्दिष्टे आहेत। तर मित्रांनो, आता आपण याची पात्रता बघू। तर याची पात्रतेसाठी पहिला आहे मुलगी 1 एप्रिल 2023 किंवा नंतर जन्मलेली असावी। दुसरं म्हणजे मुलीच्या कुटुंबाचे रंगाचे पिवळे केशरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे। तिसरं, कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा किंवा त्याहून कमी असावे, आर्थिकदृष्ट्या कमजोर गट। चौथा, मुलींचे कुटुंब महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे। पाचवं, मुलीचे बँक खाते महाराष्ट्रात असले पाहिजे। आणि सहावा आहे 1 किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर मित्रांनो, आपण आता या योजनेचे फायदे बघू व किती पैसे मिळतात आपल्याला ते बघू। तर या योजनेअंतर्गत आपल्याला एकूण 1,01,000 रुपये मिळतात आणि हे पैसे आपल्याला एकदम मिळत नाही, तर टप्प्याने मिळतात। तर पहिला टप्पा म्हणजे मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये मिळतात। दुसरा टप्पा मुलगी इयत्ता पहिलीमध्ये शाळेमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये मिळतात। तिसरा टप्पा इयत्ता 6वी मध्ये मुलगी गेल्यानंतर 7,000 रुपये मिळतात आणि चौथा इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 8,000 रुपये मिळतात आणि पाचवा शेवटचा म्हणजे मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती एकदम डायरेक्ट 75,000 रुपये मिळतात। असे एकूण आपल्याला 1,01,000 रुपये मिळतात डायरेक्ट आपल्या बँक अकाउंट मध्ये। आता आपण या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे बघू। तर पहिलं म्हणजे आपल्याला जन्म प्रमाणपत्र लागेल। दुसरं, लाभार्थी मुलीचे आणि पालकांचे आधार कार्ड लागेल। तिसरं, पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे अनिवार्य आहे। त्यानंतर वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र जे 1 लाखापेक्षा कमी पाहिजे। तिसरं, घरचा निवास पुरावा। त्यानंतर बँक खात्याची माहिती आणि भविष्यात कुटुंब नियोजन प्रमाणपत्र पाहिजे। त्यानंतर शाळेचं प्रमाणपत्र पाहिजे, जे प्रत्येक टप्प्यावर असणे आवश्यक आहे। तर हा फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल बघू आता आपण। तर पहिलं, जवळच्या अंगणवाडी केंद्रावरती फॉर्म मिळवा। दुसरं, कागदपत्रांसहित फॉर्म भरा। तिसरं, फॉर्म स्थानिक अंगणवाडी वर्कर महिला व बाल विकास कार्यालयात जमा करा। चौथं, अर्जाची पडताळणी केली जाते आणि नंतर योजनेचा लाभ मिळू लागतो। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील।